अमेरिकेतलं केस कर्तनालय कसं असतं बरं? इथे केस कापायला किती रुपये लागतात आणि इथला नावी महिन्याला किती कमवत असेल बरं? आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अमेरिकेत केस कापायला कुठे जाऊ? दाखवतोय तुमचा अमेरिकन भाऊ. जमलं का? बसा निवांत, सांगतो सगळं. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. तर आज आपण जाणार आहोत ग्रेट क्लिप्स नावाच्या नॅशनल हेअर सलून चेनमध्ये. यांचे अमेरिका आणि कॅनडामध्ये 4000 पेक्षा जास्त शाखा आहेत. सगळ्यात भारी गोष्ट यांची म्हणजे यांचं ॲप. त्या ॲपवरनं तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता की तुमचं जे हेअर सलून आहे तिथं किती गर्दी आणि किती वेटिंग लिस्ट आहे. म्हणजे जर तुम्हाला दिसलं की तुमच्या त्या हेअर सलूनवर एक अर्धा तासाचा वेट आहे, लोक आहेत तिथं, तर तुम्ही त्या अर्धा तास अगोदर चेक इन करून टाकायचं आणि मग जेव्हा तुमचं 5-1 मिनटं वेळ असेल तुमच्या अपॉइंटमेंटची तेव्हा जायचं. त्याच्यामुळे तुमचा वेळ बऱ्यापैकी वाचतो. चला, आपल्याला जास्त वेळ थांबावं नाही लागलं. 0 मिनिटात भाऊंचा नंबर. हाय, गुड आफ्टरनून. Hi, did you have a appointment online already? Yeah, I did check in online. This is American Bao. Okay, and what's your phone number? 512. Awesome. Okay, you need to check this chair, please. Thank you. So we're gonna do the same thing like the last time. We did a number 1 down to the half. You like the neck squared, and then Yes. on top half inches off, or you want half inch off. So I think I'm not going to go like one. Okay. On the back and side. Okay. I'll probably do like 2. Let's start with 2. Okay, we can do number 2. Yeah, and on the top also I want it short. I mean, I don't want it too short. Got so it. Maybe more than an inch would be nice. A little bit more than an inch long. Yeah. So just do trim on top. Maybe? Yeah, just slight trim on top. Okay, and then what about the sideburns? Do you want to bring them up a little or leave them where they're at and just clean them up? Maybe like until here. Okay, and then also the back, do you want it squared? Square. Got it. Yeah. All right, and then I'll just go ahead and tuck in your collar, okay? जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ग्रेट क्लिपमध्ये कटिंग करायला जातात तेव्हा हे लोक तुमच्या कटिंगचं जे सेटिंग असतं, इकडच्या बाजूने किती कट केलं, इकडच्या बाजूने किती कट केलंय, वरती किती पाहिजे, मागे स्क्वेअर आहे का राऊंड आहे, सगळं त्या प्लॅटफॉर्मवर हे लोक लिहून घेतात. त्याच्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा जातात कुठल्याही ग्रेट क्लिपमध्ये, त्याच शहरात नाही दुसऱ्या शहरात जा, कोणी दुसरा तुमचा हेअरस्टायलिस्ट असू दे, पण त्यांच्या त्या सिस्टीममध्ये ती सगळी माहिती असते की तुम्हाला कुठल्या प्रकारचा हेअरकट लागतो. त्यामुळे त्यांना पुन्हा सांगायची गरज नाही. एकदा त्यांनी ती नोंद केली की प्रत्येक वेळेस तुम्हाला त्याच प्रकारचा हेअरकट मिळतो. And so I was like, I know my internet's on, like what's going on? We use Wi-Fi out here because it's really hard to serve. Oh yeah. So yeah, I might have been what was going on with the. केस कापायचं म्हटलं तर सगळ्यात स्वस्त ऑप्शन म्हणजे हे ग्रेट क्लिप्स. हे हेअर सलून चेन संपूर्ण अमेरिकेत त्यांच्या स्टायलिश पण स्वस्त सलूनसाठी लय फेमस आहे. आता तुम्हाला ग्रेट क्लिप्स नको असेल, थोडा अपस्केल पाहिजे, तर बर्ड्सला जा. महाग आहे पण वेटिंग करताना हे लोक बिअर सुद्धा देतात मस्त प्यायला. आणि अपॉइंटमेंट घेऊनच जा, नाहीतर लय थांबावं लागेल. Yeah. Things like this. I'll get a haircut or like the places I go and eat. Yeah, that's awesome. यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला बार्बर शॉप्स पण सापडतील जिथे वेगवेगळ्या पर्सनलाइज सर्व्हिस पण मिळतात, दाढी वगैरे करून मिळते. तर असे शॉप्स नॉर्मली थोडे महागच. I would want to do. Well, growing up, you know. Yeah. But obviously, we didn't really go like a lot of places. And I have to go out and do things, you know, experience or be in where everyone's at. Not to go where everyone's at. You already made it that far.
तर अमेरिकेत केस कापण्यासाठी तुम्हाला लागतं हेअर स्टायलिस्ट सर्टिफिकेट. तर टेक्सास ज्या राज्यात मी राहतो त्या राज्यामध्ये हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तुम्हाला 1000 तास एका हेअर कटिंग स्कूलमध्ये ट्रेनिंग घ्यावी लागते. ते 1 ते 1.5 वर्ष लागतात लोकांना ते कंप्लीट करायला. ती ट्रेनिंग झाली की त्यानंतर लेखी आणि प्रॅक्टिकल परीक्षा. 70% पासिंग आहे. पण जर पास झाले तुम्ही केस कापायला तयार. तुम्हाला कोण नाही अडवू शकत मग. That's what I used to like to do too. Like Just like shoot for your own. make my own videos. Make memories and like Yes. watch them later. Yeah. Yes, I always do that. Like I do that with my daughter because she was born during the pandemic. So तर भरपूर वेळेस हे हेअरस्टायलिस्ट तुम्हाला तुमच्या केसांच्या टाईपवरून त्यांचे प्रॉडक्टसुद्धा रेकमेंड करतात. आता मी कधी घेतलं नाही पण लोक घेतात. In August, right? After August. the best season, I'm gonna tell you, it's September Really? because the weather is so nice. Like the weather is so nice and the like skyline and stuff is really pretty. But they do come out during that time, right? Yes, In the evening. yes. So I think they leave over there. The season is like before the winter. चला Right? तुमच्याशी गप्पा मारता मारता आपली कटिंग कशी संपली कळलंच नाही ना. All right, and then let me just clean this. It's your thing. Well, awesome. I think Awesome. it looks great. Thank you so much. You're welcome. And then let's go ahead and check you out. So today the amount comes out to 21, sir. So whenever you're ready, it'll be 21, and then it'll have the option to add a tip. Perfect. So I can. And then Okay. you'll have the option to add the tip. Thank you so much. Thank you for coming, and we'll see you in about 2 weeks, okay? Awesome. Thanks, All Daniela. right, you're welcome. Take care. All right. Bye. Bye. केस कापले झाले आहेत. तर आपल्याला लागले $21 केस कट करायला आणि मी वरून $5 दिले. तर टोटल $26 बिल झाला आहे. मी तिच्याशी गप्पा मारत होतो तर ती म्हटली की $4,000 महिन्याला ती कमवते केस कापून, म्हणजे 3.25 लाख महिन्याचे. पण एवढा जरी पगार असला तरी तुम्हाला माहिती आहे की इथे बाकीचा खर्चही तसाच आहे. बघा इथं भाजीपाला आणि किराणा आपल्या भारतीय दुकानात कितीला मिळतो ते. आणि तुमच्या गावात केस कापायला किती रुपये लागतात हे खाली कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.